नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल। चला तर पाहूया, एक नवीन ॲड आहे NHM पहा, लातूर भरती 2024 पहा। तर इथं काही वॅकन्सी निघालेल्या आहेत। कुठल्या पोस्टसाठी निघालेल्या आहेत पहा। राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15वा वित्त आयोगाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने ही भरती होत आहे। तर पहा, जिल्हा लातूर, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तर जिल्हा निवड समिती लातूर, कंत्राटी पदभरती दिनांक 20/6/2024 ही जाहिरात आलेली आहे पहा। तर पदाचे नाव आहे स्टाफ नर्स, म्हणजेच इथे फिमेल भरतात, आणि MPW हे यांच्यासाठी पुरुष साठी इथं पदासाठी भरती आहे। तर पहा, एकूण रिक्त पदे किती आहे? 35 ते 90% प्रमाणे महिला असतील स्टाफ नर्समध्ये, आणि 4 ते 10% एवढे प्रमाणे पुरुष असतील। तर असे 39 एवढी पदसंख्या आहे। तर पहा, इथं तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण दिलेलं आहे। तर तुमची नियुक्ती कुठे कुठे होईल? तर PSC मध्ये होईल, RH मध्ये, SDH, GH, WH आणि ब्लॉक लेवलमध्ये तुम्हाला इथं नियुक्ती भेटेल। तर पहा, सामाजिक आरक्षणसुद्धा इथे तुम्हाला त्या तुमच्या कास्टनुसार इथे तुम्हाला पदभरती आहे। तर SCचे 4 जागा आहे स्टाफ नर्समध्ये, STचे 5, NTCचे 1, SBचे 2, OBCचे 4, EWHचे 10, ओपनचे 13 असे इथं तुमचे सामाजिक आरक्षण असणार आहे। आणि पदाची शैक्षणिक अर्हता पहा, तुम्हाला इथं काय लागणार आहे? तर GNM BSc नर्सिंग, GNM किंवा BSc नर्सिंग तुम्हाला इथे झालेलं पाहिजे, आणि उमेदवारांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र इथे जोडणे आवश्यक तुम्हाला असणार आहे। तर वयोमर्यादा ही 65 वर्षापर्यंत दिलेलं आहे, आणि तुम्हाला दरमहा इथे एकत्रित वेतन हे किती भेटणार आहे? तर 20,000 तुम्हाला इथं कंत्राटी असून सुद्धा तुम्हाला 20,000 पेमेंट असणार आहे। लातूर जिल्हा असणार आहे। खूप चांगली संधी आहे, तुम्ही वाया घालू नका। इथे तुम्ही अप्लाय करा, तुमचा चान्स नक्कीच असेल। आणि MPW साठी पहा, आता MPW मेलसाठी इथं तुम्हाला किती वॅकन्सी आहे? तर इथं तुम्हाला एकूण वॅकन्सी ही 22 इतकी पदसंख्या आहे। तर MPW मेलसाठी इथं असणार आहे। तर इथं तुम्हाला ब्लॉक लेवलला तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण देण्यात येतील। आणि सामाजिक आरक्षण पहा, इथे तुम्हाला सामाजिक आरक्षणानुसार तुम्हाला इथं MPWचे पहा, SCचे 2 असणार आहे, STचे 2, VJAचे 1, NTBचे 1, SBCचं 1, OBCचे 5, EWHचे 2, ओपनचे 8 असे तुम्हाला इथं सामाजिक आरक्षणानुसार तुम्हाला इथे MPW या पदासाठी भरती होत आहे। तर तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रता, तर इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला इथं 12वी पास सायन्समध्ये प्लस फार्मा मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुम्हाला इथं मागितलेला आहे, किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला इथं सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स हे झालेलं असावं, असं इथं शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे। तर तुम्हाला इथं वयोमर्यादा राखीव साठी 43 इतकं देण्यात आलेलं आहे, आणि खुल्यासाठी 38, खुल्यासाठी तुम्हाला इथं 38 एवढं देण्यात आलेलं आहे, आणि राखीव पदासाठी जे आहे ते 43 इतकं देण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला इथं मानधन तुम्हाला इथे खूप चांगलं आहे पहा। जे GNM कोर्स झालेला आहे, जे नर्सिंगसाठी आहे, तर इथं 20,000 होतं, आणि MPW साठी तुम्हाला इथं 18,000 इतकं तुम्हाला इथं कंत्राटी भरती असूनसुद्धा इथं पेमेंट खूप चांगलं आहे पहा। 18,000 हे तुम्हाला MPW या पदासाठी तुम्हाला इथं देण्यात येत आहे। तर तुम्हाला इथं 12th सायन्स झालेलं पाहिजे, आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेलं पाहिजे, किंवा तुम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
यापैकी एक असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. खूप चांगली संधी चालून आलेली आहे, लातूर जिल्ह्याची आहे. पहा, तर तुम्ही इथं फॉर्म नक्की ॲप्लाय करा. खूप चांगली संधी आहे. तर तुम्हाला इथं फॉर्म कसा भरायचा हे इथं डिटेलमध्ये आहे. तुम्ही इथं पॉज करून सुद्धा पाहू शकता. तर अंतिम तारीख हे तुम्हाला 5/7/2024 असणार आहे. तर 5 तारखेपासून तुम्हाला इथं फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि डिटेलमध्ये वाचून घ्या तुम्ही हे. आणि भरती दिनांक तुम्हाला 20/6/2024 आहे. आणि अटी व शर्ती हे सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे. डिटेलमध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. तर यानंतर पहा, इथं आपण जे पाहिलेले आहे, तर पहा 8/8/2024 हे प्रसिद्धी दिनांक आहे. म्हणजेच तुम्हाला इथं उमेदवारांची अंतिम अपात्र यादी हे तुम्हाला इथं 8 तारखेला 8वा महिन्यात 24 तारखेला तुम्हाला इथं समजण्यात येईल. आणि आक्षेप असल्यास काही असल्यास तर 26/7/24 ते 30/7/24 तुम्हाला इथं देण्यात येईल. आणि तुम्हाला इथं प्रसिद्धी दिनांक कधी प्रसिद्ध होईल, जिल्हा परिषद संकेतस्थळावर तुम्हाला यादी ही 25/7/2024 इथं तुम्हाला यादी प्रसिद्ध होईल. आणि प्राप्त अर्जाची छाननी तपासणी दिनांक हे 6/7/24 ते 20/7/24 असणार आहे. तर इथं पहा, वडेगाव HV जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांची इथं स्वाक्षरी देण्यात आलेलं आहे. पहा, मूळ कागदपत्र तपासणी मुलाखत वगैरे तुम्हाला हे इथं तारखेनुसार जेव्हा तारीख तुम्हाला देण्यात येईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल. तर तुम्ही ह्या ZP-latur.government.in या संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर तुम्ही इथं भेट देऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. व्हिडिओ कसा आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.